वाशी स्थित मनीषा विद्यालय मैदान में फादर एग्नेल जिमखाना वाशी द्वारा स्वर्गीय विकास माने के स्नेह स्मरणार्थ विकास प्रीति चषक 2025 ठाणे जिला अंडर 18 खो खो निमंत्रित प्रतियोगिता का उद्घाटन पूर्व विधायक संदीप नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां सबसे पहले संदीप नाइक और उपस्थित मान्यवरों ने स्वर्गीय विकास माने को आदरांजलि अर्पित की। प्रतियोगिता के उद्घाटन के पश्चात संदीप नाइक ने खिलाड़ियों को चेयर अप कर उनका मनोबल बढ़ाया। इस खो खो प्रतियोगिता में पूर्व विधायक संदीप नाइक के साथ राजन देवरूकर, पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे, समाज सेवक विजय वालुंज, समाज सेवक अजय वालुंज, प्रतिमा माने, अमित उत्तेकर, राकेश कांबले, मयूर चौहान, विकास चौहान, प्रसाद शिरगांवकर, सुनील राव, स्वाति घाग आदि उपस्थित थे। इस 2 दिवसीय खो खो प्रतियोगिता में ठाणे जिला से बदलापुर, भिवंडी, कल्याण, ठाणे और नवी मुंबई से कुल 12 टीमों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। खिलाड़ियों ने अपनी प्रतिभा दिखाकर इस दौरान सभी को स्तब्ध कर दिया। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा, इस प्रतियोगिता के माध्यम से मित्र परिवार द्वारा स्वर्गीय विकास माने के स्मरण में आयोजित यह प्रतियोगिता निश्चित रूप से उनके होने का एहसास हर किसी को हो रहा है, जो हर किसी के लिए एक भावनिक पल है। स्वर्गीय विकास माने यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा आणि त्याच्या पश्चात त्याची आवड, त्याची धडपड आणि ज्या खेळाकडे त्याचा लगाव होता तो खेळ वाढावा आणि ह्याकरता त्याच्या पश्चात त्याच्या मित्रांना आज फादर एग्नेल जिमखानाच्या माध्यमातून आज ह्या भव्य अशा खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या मित्राला श्रद्धांजली देण्याकरता जी एक मनामधली जे संवेदना ज्या व्यक्त केलेल्या आहेत, जी पद्धत त्यांनी अवलंबली आहे, खरंच ह्या उपक्रमाचं कौतुक केलं पाहिजे। आपलं मित्र गेल्याचं दुःख आहे, परंतु त्याच्या आवडी, त्याचं कार्य हे पुढे तसंच चालू राहिलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि त्या केलेला हा एक अत्यंत चांगला प्रयत्न आहे। आज ह्या विकास मानेच्या स्मृतिचषकाच्या उद्घाटन प्रसंगी त्याच्या परिवाराचे घटक आहेत, त्याचे मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत आणि त्याच्या सर्व मित्रांनी केलेला हा प्रयत्न खरोखर खूप कौतुकास्पद आहे। म्हणजे आज जरी तो या सगळ्यांमध्ये नसला तरी त्याच्या आठवणीनं त्याला आज जिवंत ठेवण्याचं काम ह्या संपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संदीप नाइक ने आगे कहा कि आज इस आयोजन के माध्यम से खो खो के खिलाड़ियों को एक अवसर मिला है, जो खिलाड़ियों की प्रतिभाओं को और बढ़ावा देने का मंच बना है। पण जर क्रिकेटचा जरी खेळ बघितला तर पूर्वी टेस्ट मॅचेस व्हायच्या, वन डे मॅचेस व्हायच्या आणि रणजीच्या मॅचेस व्हायच्या, त्यामुळे खूप कमी खेळाडूंना या खेळाकरता संधी मिळायची। कमी खेळाडू हे आपलं करिअर घडू शकत होते, त्यांचं प्रोफेशन देखील घडू शकत होते, परंतु आता आलेले IPL असेल, मग ती म्हणजे मेन्स असेल, विमेन्स असेल किंवा वेगवेगळ्या वयोगटाच्या आयोजित केलेल्या स्पर्धा आणि त्यामध्ये मिळणारी खेळाडूंना संधी ही खरोखर एक खेळाडूंमध्ये त्यांचं करिअर देखील या खेळामध्ये घडू शकतो आहे असा विश्वास खेळाडूंना निर्माण झाला आहे आणि तीच परिस्थिती आपल्याला कबड्डीमध्ये देखील बघायला मिळते, खो खोमध्ये देखील बघायला मिळते, हॉकीमध्ये बघायला मिळते। त्यामुळे आता हे खेळाचं त्या ठिकाणी आलेलं महत्त्व हे खरोखरच असं टिकलं पाहिजे आणि हे टिकवण्याकरता फादर एग्नेल जिमखाना यांच्या माध्यमातून विकास स्मृति चषक उपक्रमाला मैं शुभेच्छा देता हूं। वहीं इस प्रतियोगिता के आयोजन में विशेष सहकार्य करने वाले समाज सेवक विजय वालुंज ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। फादर एग्नेल जिमखाना आयोजित विकास स्मृति चषक 2025 आज हे प्रथम वर्ष असून या ठिकाणी आपला मित्र विकास माने याच्या स्मरणार्थ या ठिकाणी आमच्या फादर एग्नेल शाळेमधील सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे त्याचे मित्र परिवार या सर्वांतर्फे हे या स्पर्धा आंतरशालेय स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या। ही म्हणजे हे टीम वर्क असून या ठिकाणी खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे। आमचा जो मित्र जो स्वभावाने खूप चांगला होता त्याच्या स्मरणार्थ इतर काही वायफळ खर्च न करता या ठिकाणी खरोखर स्पोर्ट्सला चालना मिळावी, शाळेतील मुलांना त्यांच्या खेळामध्ये चालना मिळावी यासाठी या स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आम्ही फादर एग्नेल मधील सर्व माजी विद्यार्थी आणि या ठिकाणी आमचे सर्व मित्र परिवार या सर्वांनी मिळून हा जो उपक्रम राबवलेला आहे, सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेले आहे। या सर्वांना माझ्या शुभेच्छा
आणि कधीही असा जो इव्हेंट असेल या कार्यक्रमाला आमच्यातर्फे संपूर्ण पाठिंबा असेल हा मी शब्द देतो आणि अशी स्पर्धा प्रत्येक वर्षी त्यांनी घ्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो व सर्वांना शुभेच्छा देतो। वहीं इस दौरान आयोजन कमेटी के सदस्यों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए खो खो टूर्नामेंट के आयोजन के पीछे का मकसद बताया। विकास स्मृती चषक 2025 आमचं पहिलं पर्व आहे आणि विकासामुळे मला जो तोने माझ्यावरती हात ठेवला की बाबा नुसतं इथे बसू नकोस तर खेळातून काहीतरी मिळतं, त्या खेळातून काय मिळालं असं जर मला कोणी विचारलं तर त्या खेळाने मला नोकरी दिली। आज मी मुंबई पोलीस दलामध्ये भरती आहे, पोलीस मध्ये स्पोर्ट्स कोटामुळे भरती आहे, खो खो या खेळामुळे भरती आहे। त्याच्यामध्ये विकासाचे खूप मोठे हात आहेत असं मला वाटतं आणि विकास हा एक अस्मरणीय असा माणूस होता की त्याने आमच्या क्लबसाठी म्हणजे तो नेहमी बाहेरगावी असायचा, पण जेव्हा बाहेरगावावरून तो 3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी जेव्हा तो मुंबईत यायचा तो संपूर्ण वेळ खो खोसाठी द्यायचा, संपूर्ण वेळ तो खो खोसाठी द्यायचा। म्हणजे त्याने कधीच असा विचार नाही केला की मुलं बाहेर घेऊन जाण्यापासून टुर्नामेंटला ते मुलांना ग्राउंड कसं उपलब्ध होईल, घरापासून जवळ राहण्या असल्या कारणामुळे विकासाचा नेहमी ग्राउंडवरती पाणी मारणं, प्रत्येक गोष्टी करणं, तर विकासाची ही स्मृती आम्ही कधीच विसरणार नाही। आणि त्याने मला मी जो आज उभा आहे, जो आज मी पोलीस म्हणून का म्हणून उभा आहे, माझी नोकरी पण टिकवतोय मी त्याच्या आठवणींमुळे आणि त्याने जे मला शिकवण दिली त्याच्यामुळे मी आहे असं मला वाटतं। तर विकास स्मृती चषक हे सगळ्यांनी बघावं आणि दुसरं पर्व आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच लवकर ह्याच्यापेक्षा जोरात घेऊन येऊ। ह्या आजच्या पहिल्या पर्वासाठी विकास स्मृती चषक याच्यासाठी 12 संघ आलेले आहेत आणि आज शनिवार 3 तारीख आणि उद्या रविवारी जिथे फायनल्स आणि सेमीफायनल्स होतील, तर आजचे रात्री 10 वाजेपर्यंत जेवढे संघ खेळवण्यात येतील तेवढे व्यवस्थितरित्या पंचांच्या निगरेखाली करून खेळवणार आहे। सेम उद्याच त्या पद्धतीने खेळवणार आहे। हा जो उपक्रम आहे हा आमचा फार जवळचा मित्र विकास माने, ज्याचं 24 जून 2024 ला स्वर्गवास झाला आणि ते इतकं धक्कादायक होतं सगळ्यांसाठी की एकदम अल्पशा आजाराने तो निघून गेला। आज जवळजवळ 10 महिने झालेले आहेत या त्याच्या जाण्याने सगळ्यांना तो त्रास झाला होता आणि त्याची एक आठवण म्हणून जसे मगाशी विजय वळूनकर म्हणाले की इकडे तिकडे वायफळ खर्च न करता सर्व त्याच्या मित्रपरिवाराने स्वखर्चाने या आजचा हा उपक्रम स्पर्धेचा राबवलेला आहे। हा एक आगळा वेगळा सामना खो खो हा आजच्या डेटला जो एकदम मातीशी जोडलेला गेलेला आहे तो त्या सामन्याचे आयोजित टीमने केलेले आहे। खास करून फादर एग्नेल जिमखाना यांनी आम्हाला ही मदत केली। विजय वाळुंज यांच्या माध्यमातून आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची ही शाळा आहे त्यांचं हे एक मैदान उपलब्ध झालं आणि परमिशन्स उपलब्ध झाल्या। सो सगळी सोयी सुविधा प्रॉपरली आम्हाला सगळ्यांच्या मार्फत मिळाली आणि आतापर्यंतचं हे जे कार्यक्रम होत आहेत ते शिस्तीत यशस्वीरित्या पार पडतात आणि पुढची पर्व सुद्धा आम्हाला पुढच्या वर्षी अजून वर्षानुवर्ष आम्हाला हे चालू ठेवायचं आहे। तर आम्हाला सगळ्यांचं सहकार्य आणि मदतीची अपेक्षा असेल। आज मी सगळ्यांचे धन्यवाद करतो, खास करून फादर एग्नेल जिमखाना, आमची मित्रमंडळी, वर्गमित्र सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे आणि मनापासून धन्यवाद सगळ्यांचे, विकासच्या परिवाराचे सुद्धा जे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि अत्यंत यशस्वीरित्या शिस्तीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।